नमस्कार मित्रांनो, आजपासून आपण 12वी मानसशास्त्राची सिरीज सुरू करूया, जी TETसाठी उपयुक्त आहे. बघा, यातील पहिले प्रकरण आहे मानसशास्त्र एक विज्ञान शाखा. शास्त्राची वैशिष्ट्ये म्हणजे सायन्स या शब्दाची सायंटिया या लॅटिन शब्दापासून उत्पत्ती झाली आहे. सायन्शिया म्हणजेच ज्ञान होय. संप्रमाण पुरावा, प्रत्यक्ष अनुभवातून माहितीचे संकलन करणे होय. वस्तुनिष्ठता, पक्षपातीपणा, पूर्वग्रह, विश्वास, इच्छा, मूल्य, पसंती इत्यादी बाबी बाजूला ठेवून एखाद्या घटकाचे वास्तववादी दृष्टीने संशोधन करणे म्हणजेच वस्तुनिष्ठता होय. शास्त्रिकेत कार्यकारण भाव. यानंतर पद्धतशीर विश्लेषण, पडताळा, शास्त्रीय माहितीची कोणत्याही ठिकाणी प्रचिती घेता येणे, पूर्वकथन होय. सूक्ष्म अध्यापन तंत्र ॲलन यांचा आहे. संस्कृती सोपान सिद्धांत स्टॅनले हॉल यांनी मांडला. कार्ल रॉजर्स यांनी मानवतावाद मांडला. मानसशास्त्राचा शास्त्र म्हणून इतिहास बघूया. मानसशास्त्राचे मूळ प्राचीन ग्रीक, संस्कृत आढळते. 1870च्या दशकापर्यंत मानसशास्त्र हे तत्त्वज्ञानाची शाखा होती. 1889 साली विल्यम वुंट यांनी जर्मनीतील लिप्झिग विद्यापीठात जगातील पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली. विल्यम वुंट आणि त्यांचा विद्यार्थी एडवर्ड बी टिचनर यांनी रचनावादाचा पुरस्कार केला. एडवर्ड बी टिचनर यांचा रचनावाद लक्षात ठेवा. विल्यम जेम्स यांनी कार्यवादाचा विचारप्रवाह मांडला. अमेरिकन मानसशास्त्राचा जनक म्हणून विल्यम जेम्स यांना ओळखले जाते. सिगमंड फ्राइड यांनी 1890मध्ये मनोविश्लेषण सिद्धांत मांडला. जे.बी. वॅटसन यांनी वर्तनवादाचा उदय केला. कार्ल रॉजर्स यांनी मानवतावाद मांडला. अल्रिच नेसर यांनी भावनिक उत्पत्तीचा उदय मांडला. आत्मनिरीक्षण पद्धत ही विल्यम वुंट यांची आहे. प्रायोगिक मानसशास्त्राचा पिता म्हणून फ्रान्सिस गाल्टन यांना ओळखले जाते. मानसशास्त्राचे पहिले पुस्तक विल्यम जेम्स यांनी लिहिले. मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती पाहूया. प्रायोगिक पद्धती. प्रायोगिक पद्धतीमध्ये काही संज्ञा आहेत, त्या पाहूया. समस्या, गृहीतक, स्वतंत्र परिवर्तक, परतंत्र परिवर्तक, बाह्य परिवर्तक, प्रयोगकर्ता आणि प्रयुक्त या प्रायोगिक पद्धतीमधील संज्ञा आहेत. सर्वेक्षण पद्धत याचा जनक हेरोडोटस आहे. यामध्ये काही तंत्रे आहेत. पडताळणी, पदनिश्चयन श्रेणी, शोधिका, मुलाखत, निरीक्षण पद्धत. त्यानंतर वर्ते ऐतिहासिक पद्धत. याचा वापर सिगमंड फ्राइड व जीन पियाजे यांनी केला. एखाद्या व्यक्ती किंवा समूह घटनेची सर्वंकष माहिती देणारी ही पद्धत आहे. NAO व्यक्तिअभ्यास हा सिगमंड फ्राइड यांनी केला. सहसंबंध अभ्यास. सहसंबंध गुणकाचे मूल्य जेव्हा -1.00 ते +1.00 या दरम्यान असते. याचे प्रकार आहेत बघा. धनसंबंध, एकाच दिशेने चलामध्ये वाढ किंवा घट होते. गुणक मूल्य 0.00 ते 1.00 दरम्यान असते. यानंतर ऋण संबंध, दोन चलामध्ये विरुद्ध दिशेने बदल होतो. गुणकाचे मूल्य हे 0.00 ते -1.00 या दरम्यान असते. शून्य सहसंबंध, एका चलातील वाढ किंवा घट दुसऱ्या चलात कोणतेही लक्षणीय बदल घडवून आणत नाही, तेव्हा त्या दोन चलामध्ये शून्य सहसंबंध असल्याचे म्हटले जाते. गुणकाचे मूल्य हे 0च असते. थॉमस कुहन यांच्या मते मानसशास्त्र अजूनही पूर्वप्रतिमान अवस्थेत आहे. स्टर्नबर्ग आपल्या ध्येयाशी सुसंगत असणाऱ्या नैसर्गिक पद्धतीमध्ये योग्य प्रकारे वागण्याची क्षमता म्हणजे व्यावहारिक बुद्धी होय, असे बुद्धीची स्टर्नबर्ग यांनी व्याख्या केली. अल्बर्ट एलिस यांनी भावनिक तर्कसंगत वर्तनोपचार पद्धत REBT मांडली. मानसशास्त्र हे सामाजिक शास्त्र मानले जाते. धन्यवाद.